Good morning, student. Standard 11, subject physics, topic number 1, units and measurement. In previous video, we have to see systems of units, in which first we have to see the MTS system, that is meter, kilogram, second. Then CGS system, that is centimeter, gram, second. Then FTS system, that is foot, pound and second. And SI system, that is international system of international. Then we have to see fundamental quantities and fundamental units, in which we have to see that there are 7 fundamental quantities, that is the quantities which do not depend upon any other physical quantity for their measurement. Therefore, that quantities are called as a fundamental quantity. Units which measure these physical quantities are called as a fundamental units. Here we have to take up the 7 physical quantities, that is length, mass, time, temperature, electric current, luminous intensity, then amount of substances. Then here we have to take on 2 supplementary units which are also fundamental units. These are plane angle and solid angle. Then we have to see the derived quantities, that is the quantities which depends on one or more physical fundamental quantity for their measurement. These are known as काय म्हटलं होतं आपण त्या ठिकाणी derived quantity and their units are called as derived units घेतलं होतं. In which we have to take on the quantity, that is the force, which is काय घेतली त्या ठिकाणी derived quantity घेतली होती. Momentum, it is also काय घेतली होती त्या ठिकाणी derived quantity. जे length, mass, time, temperature, amount of substances, electric current, luminous intensity, या 7 फिजिकल क्वांटिटी सोडून रिमेनिंगच्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या सगळ्या कसल्या क्वांटिटीज आहेत त्या ठिकाणी डिराइव्ड क्वांटिटीज आहेत. टुडे वी हॅव टू सी न्यू पॉइंट, दॅट इज कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी एसआय युनिट. म्हणजे एसआय युनिट आपण जर त्या ठिकाणी लिहित असताना काहीतरी त्याचे चिन्ह संकेत असतात, जसं संकेत आहे की कशा पद्धतीनं त्यांची युनिट्स लिहिली पाहिजे त्याच्या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. फर्स्ट घेतले युनिट्स ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी कसं पाहिजे त्या ठिकाणी रिप्रेझेंटेड बाय इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी सिम्बॉल. म्हणजे प्रत्येक फिजिकल क्वांटिटी जर घेतलं त्याचा युनिट जो आहे तो आपण सिम्बॉलच्या रूपामध्ये काय करणार आहे, रिप्रेझेंट करणार आहे. जसं आपण मीटर घेतलं होतं त्याचा आपण सिम्बॉल एम लिहिला होता, किलोग्राम घेतला होता त्याचा सिम्बॉल आपण केजी घेतला होता, सेकंद जो आहे त्याचा सिम्बॉल आपण एस असा घेतला होता. म्हणजे युनिट्स ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स काय सांगितलं होतं त्या ठिकाणी सिम्बॉल. सेकंड सांगितलंय फुल नेम ऑफ युनिट always start with small letter even if the name is after a काय सांगितलं त्या ठिकाणी पर्सन. म्हणजे एखाद्या फिजिकल क्वांटिटीला जर त्या ठिकाणी एखाद्या पर्सनच्या नावानं जर आपण त्याला युनिट देत असेल तर तिथं लिहित असताना जो आहे युनिट जर आपण लिहायचं असेल तर ते कसं लिहायचं त्या ठिकाणी त्याचं पहिलं लेटर जे आहे ते स्मॉल लेटर त्या ठिकाणी लिहायचं. म्हणजे आपण जे सांगितलं फोर्स ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. फोर्स युनिट आपण काय सांगतो त्या ठिकाणी न्यूटन म्हणतो. न्यूटन इट इज अ नेम ऑफ काय म्हणतो आपण त्या ठिकाणी सायंटिस्ट लिहितो. न्यूटन एक सायंटिस्टचं नेम आहे आणि म्हणून लिखाण करत असताना आम्ही त्याचं फर्स्ट लेटर जे आहे ते स्मॉल लेटरनं लिहिणार. जसं आपण दुसरी फिजिकल क्वांटिटी घेतली वर्क घेतली त्याचं हे जे युनिट आहे इट इज द नेम ऑफ द सायंटिस्ट, दॅट इज द जूल घेतलं. इट्स फर्स्ट लेटर वी हॅव टू ऑल्सो रिटर्न इन काय घेणार आहे त्या ठिकाणी स्मॉल लेटर घेणार. मग तुमच्या पुस्तकामध्ये लिहिले 1 न्यूटन 1 जूल एक्सेट्रा. बट अ सिम्बॉल फॉर युनिट नेम्ड आफ्टर काय सांगितलं त्या ठिकाणी पर्सन बी काय घेणार आहे त्या ठिकाणी कॅपिटल लेटर. मात्र हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं असेल म्हणजे आता फोर्स एकदम न्यूटन सांगितलं की आम्हाला सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर आम्ही लिहिताना काय लिहिणार तो कॅपिटल लेटर लिहिणार. म्हणजे 1 न्यूटन. हिअर वर्कचं युनिट काय घेतलं आपण जूल घेतलं. जर आपण हे सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर हिअर वी हॅव टू रिटर्न काय घेणार त्या ठिकाणी 1 जूल आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत. म्हणजे आफ्टर सायंटिस्ट न्यूटन जे आफ्टर सायंटिस्ट काय आले त्या ठिकाणी जूल आले. म्हणजे दुसरा नियम काय बघितला फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ अ स्मॉलर लेटर इवन इफ द नेम इज अफटर काय सांगितलं त्या ठिकाणी पर्सन. आणि म्हणून आपण काय लिहिणार आहे न्यूटन मधला एन जो आहे तो स्मॉल लिहिणार. जूल मधला सायंटिस्टचं जे नेम असेल त्याचं फर्स्ट लेटर काय लिहिणार त्या ठिकाणी स्मॉल लेटर लिहिणार. आणि जर तोच आपल्याला सिम्बॉलच्या रूपामध्ये लिहायचं असेल तर त्याचं फर्स्ट लेटर आपण काय लिहिणार आहे त्या ठिकाणी कॅपिटल लिहिणार आहे. मात्र टोटल त्याचं नाव लिहिणार नाही, फक्त एन न्यूटनचं एन लिहिणार, जूलचं काय लिहिणार त्या ठिकाणी जूल जे लिहिणार. वॅट असेल तर डब्ल्यू त्या ठिकाणी आपण लिहू शकतो या पद्धतीने. सिम्बॉल्स
थर्ड कन्व्हेन्शन आहे सिम्बॉल्स फॉर युनिट डू नॉट टेक काय सांगितलं त्या ठिकाणी प्लुरल फॉर्म. फॉर एक्झाम्पल आता आपण लिहित असताना जर बघितलं तर सगळे सिम्बॉल आहेत ते आपण प्लुरल फॉर्ममध्ये त्या ठिकाणी डू नॉट टेक प्लुरल फॉर्म्स फॉर एक्झाम्पल सांगितलं. म्हणजे सिम्बॉल फॉर युनिट आपण प्लुरल फॉर्ममध्ये रिटर्न करायचं नाही. आता 20 न्यूटन जर असेल तर आपण घेत असताना हा 20 न्यूटन असंच लिहायचं. फोर्स काय असेल त्या ठिकाणी 20 न्यूटन असं लिहायचं नाही. 20 न्यूटन्स हा काय झाला एस प्रत्यय लावला म्हणजे आपण त्याचं काय केलं अनेक वचन त्या ठिकाणी केलं. न्यूटन्स नाही 20 काय घेतलं त्या ठिकाणी न्यूटन असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणायचं आहे. किंवा न्यूटन्स काही जण म्हणतील न्यूटन्स म्हणून NS असं नाही म्हणजे हे लिहायचं नाही. हे लिहायचं नाही फक्त लिहिताना काय लिहायचं त्या ठिकाणी 20 न्यूटन. म्हणजे सिम्बॉल फॉर युनिट डू नॉट टेक काय सांगितलं त्या ठिकाणी प्लुरल फॉर्म. फॉर एक्झाम्पल आपण फोर्स काय दिलं त्या ठिकाणी 20 न्यूटन दिलेलं आहे. 20 न्यूटन्स लिहायचं नाही किंवा 20 न्यूटन सेकंद यस लिहायचं नाही. यस प्रत्यय जोडायचं नाही. सिम्बॉल फॉर युनिट डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी रिकमेंडेड लेटर सांगितलेलं. म्हणजे आपण सिम्बॉल एखाद्या युनिटचा लिहिला असेल तर ते संपल्यानंतर तिथं फुल स्टॉप द्यायचा नाही. म्हणजे आपण सांगितलं एखादी वस्तू आहे त्याचं मास आपण सांगितलं की त्याचं मास काय त्या ठिकाणी 25 kg आहे. आपण लिहिताना m = 25 kg लिहायचं असं लिहायचं नाही. m = 25 kg फुल स्टॉप द्यायचा नाही. म्हणजे आपण अजून एक कन्व्हेन्शन काय घेतलं kg झाल्यानंतर म्हणजे सिम्बॉल नंतर कोणताही फुल स्टॉप त्या ठिकाणी लिहायचा नाही. सिम्बॉल्स फॉर युनिट डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी रिकमेंडेड लेटर. फिफ्थ सांगितलेलं आहे द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटीज इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटर्न ॲज वन रेशो. फॉर एक्झाम्पल सांगितले. आता लिहित असताना तो काय लिहायचं आहे एकतर रेशोच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी लिहायचं. आता रेशोच्या स्वरूपामध्ये जर आपण बघितलं तर हिअर आपण घेऊया ॲक्सेलरेशन घेऊ. ॲक्सेलरेशनचं युनिट काय आहे त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन विच इज इक्वल टू आम्ही काय म्हणतो त्या ठिकाणी वेलॉसिटी. आपण काय सांगितलं त्या ठिकाणी टाइम सांगितलं. आता वेलॉसिटी जर घेतली तर परत आपण सांगा वेलॉसिटी मीन्स डिस्टन्स आपण काय सांगितलं त्या ठिकाणी टाइम आणि इंटू काय आलं त्या ठिकाणी टाइम. आता डिस्टन्स जे आहे ते कशात मोजलं जातं मीटरमध्ये म्हणून त्याचा सिम्बॉल काय लिहिला आपण त्या ठिकाणी मीटर लिहिला. टाइम जो आहे तो मेजरिंग कशामध्ये लिहिला सेकंदमध्ये. हा टाइम जो आहे तो मेजरिंग कशामध्ये लिहिला सेकंद. म्हणजे आम्हाला आपण काय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये रेशो. म्हणजे आम्ही काय लिहू शकतो मीटर पर सेकंद स्क्वेअर. हा न्यूमरेटरला मीटर झाला डिनॉमिनेटरला सेकंद स्क्वेअर झाला असं लिहू शकताय. किंवा काय लिहू शकताय मीटर पर सेकंद स्क्वेअर असं लिहू शकताय. किंवा काय लिहू शकताय आपण इथं लिहूया मीटर सेकंद रेज टू -2 असं लिहू शकताय. कारण आपण कुठं आणलं त्याला न्यूमरेटर काढलं म्हणून सेकंद रेज टू -2. मात्र असं लिहायचं नाही मीटर पर सेकंद असं लिहायचं नाही. जे मीटर पर सेकंद हे असं लिहायचं. तुम्ही काय लिहू शकताय मीटर पर सेकंद स्क्वेअर लिहू शकताय. मीटर पर सेकंद स्क्वेअर असं लिहू शकताय किंवा मीटर सेकंद रेज टू -2 असं त्या ठिकाणी तुम्ही रिटर्न करू शकताय. मात्र मीटर पर सेकंद असं लिहायचं नाही. त्यानंतर आहे यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल्स फॉर युनिट इज अवॉइडेड वेन फिजिकल क्वांटिटीज एक्सप्रेस्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी 2 सांगितलं. एक्झाम्पल जर आपण घेतलं की युनिट आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे जूल पर kg केल्विन दिलेलं आहे. इज करेक्ट त्या ठिकाणी म्हणजे लिहित असताना आता इथं सांगितलं आहे की आम्ही लिहित असताना काय लिहायचं सिम्बॉलमध्ये लिहिणार असेल तर सरळ लिहायचं. जूल घेतला आपण हा सिम्बॉल आहे. पर घेतला हा kg हा पण सिम्बॉल आहे आणि केल्विन हा पण काय त्या ठिकाणी सिम्बॉल आहे. म्हणजे जूल पर kg काय घेतलं त्या ठिकाणी केल्विन आपल्याला मिळालं. जूल पर kg केल्विन मिळालं. आपण हे लिहित असताना हा पण सगळे काय लिहिले सिम्बॉल लिहिले. जूलचं सिम्बॉल जे लिहिलं किलोग्रॅमचं सिम्बॉल kg लिहिलं आणि टेम्परेचर केल्विनमध्ये मोजतो त्याचा सिम्बॉल के लिहिलं असं लिहायचं नाही. एक त्या ठिकाणी ने म्हणजे आपण या ठिकाणी युनिटचं नाव घेतलं होतं जूल. पर काय घेतलं तिथं kg आणि पर केल्विन असं लिहायचं नाही. लिहित असताना तो काय लिहायचा त्या ठिकाणी कॉम्बिनेशन 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील त्या ठिकाणी युनिट्स तर लिहित असताना तो सिम्बॉलिकल फॉर्ममध्येच आम्हाला काय करायचं त्या ठिकाणी लिहायचं आहे. काय लिहायचं सांगितलं यूज ऑफ कॉम्बिनेशन्स ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल
फॉर युनिट्स इज अवॉइडेड व्हेन फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी 2. त्यानंतर सांगितले अ प्रिफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ द काय सांगितले त्या ठिकाणी युनिट. आता प्रिफिक्स सिम्बॉल आणि युनिट सिम्बॉल कॉन्स्टिट्यूट्स काय सांगितले त्या ठिकाणी न्यू सिम्बॉल फॉर द युनिट विच कॅन बी रेज्ड टू अ पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह पॉवर ऑफ काय करणार आहे त्या ठिकाणी 10. आता पॉवर ऑफ 10च्या स्वरूपामध्ये असेल म्हणजे काय, जर आपण सांगितलं 1 मिली सेकंद आपण हा मिली सेकंद घेतला. आता 1 मिली सेकंद आपण घेतला, हा 1 मिली सेकंद आपल्याला काय करायचं आहे मीटर सेकंदच्या रूपामध्ये त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर तो कसं लिहिणार 10⁻³ काय लिहिणार त्या ठिकाणी सेकंद. म्हणजे कशाच्या पॉवरमध्ये लिहिलं आपण पॉवर 10⁻⁻ पॉवरच्या रूपामध्ये लिहिला. म्हणजे 10ची पॉवर किती घेतली -3 मिली आहे म्हणून 10⁻³ आहे. समजा मी घेतलं 1 मायक्रो कुलम घेतलं. मायक्रो जर आला तर इथं काय लिहिणार आहे मी 10⁻⁻6 काय आला त्या ठिकाणी कुलम आहे. म्हणजे मायक्रो जर आला तर तिथं काय येतं त्या ठिकाणी -6 त्या ठिकाणी येतं असतं. समजा मी सांगितलं 1 नॅनो सेकंद सांगितलं, नॅनो घेतला तर तो काय येतो त्या ठिकाणी 10⁻⁹ आणि काय आला त्या ठिकाणी सेकंद. म्हणजे इथं आपण काय केलं की जो आहे ते लिहित असताना 10च्या पॉवरमध्ये लिहिलं. एकतर त्याचं काय असेल त्या ठिकाणी पॉवर त्याची पॉझिटिव्ह असेल किंवा काय असेल त्या ठिकाणी निगेटिव्ह त्या ठिकाणी येऊ शकते. आणि मग तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे 1 मिली सेकंद इज इक्वल टू त्या ठिकाणी दिले 10⁻³ सेकंद. 1 मायक्रो सेकंद विच इज इक्वल टू काय दिले 10⁻⁶ सेकंद दिले. 1 नॅनो सेकंद विच इज इक्वल टू 10⁻⁹ सेकंद दिलेलं आहे. यूज ऑफ डबल प्रिफिक्स इज अवॉइडेड व्हेन सिंगल प्रिफिक्स इज काय सांगितले त्या ठिकाणी अवेलेबल. म्हणजे 10⁻⁶ सेकंद असं जर आलं तर आपण लिहित असताना काय लिहायचं आहे की 1 मायक्रो सेकंद असं लिहायचं आहे. आणि 1 मायक्रो सेकंद आपण लिहिलं म्हणजे 1 मायक्रो सेकंद किंवा 1 मायक्रो कुलम विच इज इक्वल टू 10⁻⁻6 लिहिलं. आता याच्यामध्ये डबल घ्यायचं नाही म्हणजे असं लिहायचं नाही 1 मिली कुलम असं लिहायचं नाही. म्हणजे मिली कुलम म्हणजे काय, हा इथं 10⁻, हा घेतला तर हा 10⁻⁻3, हा घेतला तर दिस इज अ 10⁻⁻3 आणि हा 10⁻⁻3 10⁻⁻3 म्हणजे काय आला 10⁻⁻6 म्हणजे हा. म्हणजे असं लिहायचं नाही. लिहित असताना काय लिहायचं 1 मायक्रो कुलम असेल 1 मायक्रो सेकंद असेल तर 1 मायक्रो सेकंद म्हटल्यावर 10⁻⁻6च लिहायचं आहे. डबल प्रिफिक्स त्या ठिकाणी लिहायचं नाही. डबल प्रिफिक्स हा तिथं अवॉइड करायचं आहे. लास्ट सांगितले स्पेस और हायफन मस्ट बी इंट्रोड्युस्ड फाईल इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी 2 युनिट्स. जसं आपण इथं लिहिलं होतं मीटर काय लिहिलं होतं पर सेकंद स्क्वेअर लिहिला होता. अशा पद्धतीनं लिहू शकता तुम्ही. बी रिटर्न किंवा आपण काय लिहिलं त्या ठिकाणी मीटर सेकंद रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी -2 लिहिला. आता यांच्यामध्ये हा आपण असा मीटर सेकंद रेस टू -2 दोघांच्यामध्ये थोडंसं अंतर पाहिजे. असं लिहायचं नाही मीटर सेकंद रेस टू -2 असं लिहायचं. म्हणजे दोघांच्यामध्ये काय पाहिजे त्या ठिकाणी थोडंसं अंतर त्या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणजे यांच्यामध्ये डिस्टन्स आपण जे म्हणतो याच्या थोडंसं अंतर इथं घ्यायचं आणि मग इथं काय द्यायचं त्या ठिकाणी -1 द्यायचं आहे. म्हणजे जर आपण असं लिहिलं हा आपण असं लिहिलं हा इथं दिसतोय म्हणजे हा काय दिसतोय मिली सेकंद दिसतो. मीटर सेकंद रेस टू -1 दिसत नाही. कळतं. म्हणजे अशा पद्धतीनं सम कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट आपण या ठिकाणी काय केलेले सीन केलेली आहे. नेक्स्ट पॉईंट हिअर वी हॅव टू टेकन डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालायसिस. आता सांगितलंय की आपण काही डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज घ्यायचे ते एक्सप्रेस्ड टर्म्स ऑफ कॉम्बिनेशन ऑफ काय असणार आहे त्या ठिकाणी 7 बेसिक और फंडामेंटल क्वांटिटीज असेल आणि मग आपल्याला त्या लिहायचे असेल तर बेसिक क्वांटिटीज आर रिप्रेझेंटेड बाय ॲज अ सिम्बॉल सांगितलं. मग आपण बेसिक क्वांटिटीमध्ये घेतलं होतं लेंथ असेल तर त्याचा सिम्बॉल आम्हाला काय घ्यायचं या ठिकाणी कॅपिटल एल घ्यायचं. दुसरी फिजिकल क्वांटिटी होती त्या ठिकाणी फंडामेंटल क्वांटिटी मास होती त्याचा सिम्बॉल काय घ्यायचा त्या ठिकाणी कॅपिटल एम घ्यायचं. त्यानंतरची जी क्वांटिटी होती ती टाईम होती तो काय घ्यायचा त्या ठिकाणी टी न घ्यायचा. इलेक्ट्रिक करंट आपण घेतली होती. इलेक्ट्रिक करंट असेल तर विच इज डिनोटेड बाय द लेटर आपण काय घेणार आहे त्या ठिकाणी आय घेणार आहे. जर आपण टेम्परेचर घेतलं आता टेम्परेचर आणि टाइम सारखंच त्या ठिकाणी होतं TT होते म्हणून तिथं टेम्परेचरला टी नाही घ्यायचं. तिथं काय घेतलं होतं त्याचं युनिट जे होतं ते केल्विन होतं म्हणून त्याचं सिम्बॉल काय घेतला त्या ठिकाणी के घेतला. अरे
त्यानंतर दुसरी क्वांटिटी होती ल्युमिनस इंटेन्सिटी. आता ल्युमिनस इंटेन्सिटी आपण कॅन्डेलानं मोजत होतो, म्हणून त्याचा सिम्बॉल काय घ्यायचा त्या ठिकाणी सी घ्यायचा. आणि एक सगळ्यात शेवटचा जो राहिला अमाऊंट ऑफ सबस्टन्सेस, जे आपण मोलनं त्या ठिकाणी रिप्रेझेंट करत होतो तो लिहिताना काय लिहायचा त्या ठिकाणी मोल लिहायचा. म्हणजे आम्हाला काय करायचं आहे, बेसिक क्वांटिटी जी आहे ते रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल. लेंथ असेल तर एल, मास असेल तर कॅपिटल एम, टाइम असेल तर कॅपिटल टी, इलेक्ट्रिक करंट असेल तर कॅपिटल आय, जर टेम्परेचर असेल तर कॅपिटल के घ्यायचं आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्सेस असेल तर तिथं मोल घ्यायचं आहे, आणि ल्युमिनस इंटेन्सिटी असेल तर तिथं काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी सी घ्यायचं. आता डायमेन्शन्स म्हणजे काय, तर डायमेन्शन ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी फिजिकल क्वांटिटीज आर द पॉवर्स टू विच द कन्सर्ड फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू काय सांगितलं त्या ठिकाणी ऑब्टेन द युनिट ऑफ द गिवन फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे आपण डायमेन्शनची व्याख्या काय सांगितली, डायमेन्शन्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स टू विच द काय सांगितलं त्या ठिकाणी कन्सर्न फंडामेंटल युनिट्स आर रेज टू ऑब्टेन द युनिट ऑफ दॅट काय सांगितलं त्या ठिकाणी गिवन फिजिकल क्वांटिटी आपण एक्सप्रेस करणार. म्हणजे वेन वी रिप्रेझेंट द काय सांगितलं त्या ठिकाणी डिराइव्ड क्वांटिटी आपण सांगितली. डिराइव्ड क्वांटिटी जर आपल्याला एक्सप्रेस करायचं असेल तर डिराइव्ड क्वांटिटी ही वन किंवा मोर त्या ठिकाणी फंडामेंटल क्वांटिटीजवर काय असतात त्या ठिकाणी डिपेंड असतात. आणि म्हणून वेन वी रिप्रेझेंट एनी डिराइव्ड क्वांटिटी विथ अप्रोप्रिएट पॉवर ऑफ सिम्बॉल्स ऑफ द फंडामेंटल क्वांटिटी देन सच अन एक्सप्रेशन इज कॉल्ड एज काय म्हटलं त्या ठिकाणी डायमेन्शनल फॉर्म्युला असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि द डायमेन्शनल फॉर्म्युला जो आपल्याला एक्सप्रेस करायचा आहे इट इज एक्सप्रेस्ड इन काय करायचं आहे त्या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेट अँड नो कॉमा इज रिटन इन मिडवे बिटवीन द एनी ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी सिम्बॉल. म्हणजे आपण ते रिप्रेझेंट करत असताना आपण तो कॅपिटल लेटरमध्ये लिहिणार आहे, तो सगळं रिप्रेझेंट करत असताना स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे, आणि दोन त्या ठिकाणचे सिम्बॉल असतील त्या सिम्बॉलच्या मध्ये आपण कॉमा लिहिणार नाही. फर्स्ट आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊया. त्या ठिकाणी here we have to take a dimensional formula for first quantity आपण इथे घेऊया एरिया. एरिया म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, एरियाला ज्याला आपण काय म्हणतो क्षेत्रफळ असं त्या ठिकाणी. आता एरिया जर घेतला तर एरिया घेतला तर आपल्याला माहित आहे विच इज इक्वल टू लेंथ इंटू काय म्हणतो त्या ठिकाणी ब्रेड असेल, लेंथ इंटू ब्रेड. आता लेंथ जे आहे ती म्हणजे आपण लांबी म्हणतो, जे इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल काय घेतला एल घेतला, ब्रेड ते घेतला तर इट इज रिलेटेड ऑल्सो कुणाशी आहे लेंथशीच आहे, म्हणून इथं ऑल्सो वी हॅव टेकन द सिम्बॉल काय घेतला त्या ठिकाणी एल. मीन्स काय आलं एल इंटू एल दॅट इज काय आलं त्या ठिकाणी एल स्क्वेअर. आता याचे डायमेन्शन लिहायचे, डायमेन्शन कसे लिहिणार आपण मग सांगितलं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. हा एल घेतला, हा एम घेतला आणि हा काय घेतला त्या ठिकाणी टी घेतला. त्या बेसिक 3 फिजिकल क्वांटिटी आहेत, लेंथ, मास आणि टाइम, त्यांचे सिम्बॉल घेतले. लेंथचा सिम्बॉल एल, मासचा सिम्बॉल एम, टाइमचा सिम्बॉल टी घेतला. आता इथे एलची पॉवर किती आहे 2 आहे, म्हणजे फॉर मेजरमेंट ऑफ द एरिया आपण जेव्हा एरिया मेजरमेंट करणार आहे ते वी हॅव टू डिपेंड ओनली ऑन द काय येणार आहे त्या ठिकाणी टर्म दॅट इज लेंथ. आपण मासवर डिपेंड असणार नाही, टाईमवर सुद्धा डिपेंड असणार नाही. देअरफॉर पॉवर त्यांची काय मिळेल त्या ठिकाणी 0. म्हणजे डायमेन्शन्स ऑफ द एरिया आम्हाला काय मिळाले त्या ठिकाणी एल 2, एम 0, टी रेज टू काय मिळालं त्या ठिकाणी 0. म्हणजे एल रेज टू 2, एम रेज टू 0, टी रेज टू 0. आता काय लिहिलं डायमेन्शन लिहित असताना आपण कशामध्ये लिहायचे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचे. हे जे सिम्बॉल आहे एल सिम्बॉल आहे, एम सिम्बॉल आहे, टी सिम्बॉल आहे, यांच्यामध्ये कॉमा रिटर्न करायचा नाही. म्हणजे अशा पद्धतीनं वी हॅव टू ड्रॉ काय केले त्या ठिकाणी डायमेन्शन्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी दॅट इज काय केलं त्या ठिकाणी एरियाचे केलेले आहे. त्याच पद्धतीनं आपण सिमिलर अनदर फिजिकल क्वांटिटी घेऊया. सेकंड क्वांटिटी आपण घेऊया. सेकंड क्वांटिटी दॅट इज वेलॉसिटी. सेकंड क्वांटिटी काय घेऊया वेलॉसिटी. मग वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, वेलॉसिटी विच इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन काय आलं त्या ठिकाणी टाइम. वेलॉसिटी मीन्स डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता डिस्प्लेसमेंट विच इज रिलेटेड टू दॅट ऑफ द कुणाशी लेंथ कशी आहे म्हणून आपण इथं लिहूया डिस्प्लेसमेंट
डिस्प्लेसमेंट विच इज डिनोटेड बाय लेटर काय घेतलं त्या ठिकाणी एल. टाइम जो आहे तो आपण घेतला त्याचा सिम्बॉल काय आहे त्या ठिकाणी टी. म्हणजे आपण इथं काय लिहिलं हा स्क्वेअरमध्ये लिहिलं एल आणि काय लिहिलं टी लिहिलं. आता आपल्याला हा काय करायचा आहे न्यूमरेटरच्या फॉर्ममध्ये आणायचा. म्हणजे आता इथं लिहित असताना हा स्क्वेअर ब्रॅकेट लिहिला हा एल दिस एम अँड दिस काय घेतला त्या ठिकाणी टी घेतला. एल कुठं आहे न्यूमरेटरला आहे त्याची पॉवर किती कोण नाही म्हणजे 1 असते म्हणून आपण इथे लिहिलं त्या ठिकाणी 1. आता इथं मासचा संबंध आलाय का वेलोसिटी मोजत असताना मासचा संबंध येत नाही म्हणून त्याची पॉवर काय केली त्या ठिकाणी 0. आता इथं टी ची पॉवर किती आहे 1च आहे. मात्र वेन वी हॅव टू प्लेस दिस टाइम टू द न्यूमरेटर घेतला न्यूमरेटरला घेतल्यावर हा +1 वर आल्यानंतर हिअर काय आला त्या ठिकाणी -1 आणि म्हणून डायमेन्शन्स ऑफ द वेलोसिटी काय मिळाले L1 m0 t raised to -1. आता डायमेन्शन्स ऑफ कुणाचे आले त्या ठिकाणी वेलोसिटीचे L raised to 1 m raised to 0 and t raised to काय आलं त्या ठिकाणी -1. हे डायमेन्शन्स कुणाचे मिळाले आम्हाला त्या ठिकाणी वेलोसिटीचे मिळालेले आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण इथं डायमेन्शन्स मिळू शकतो. आणि एक क्वांटिटी आपण इथं घेऊया कोणती घेऊया डायमेन्शन फॉर्म्युला डायमेन्शन्स फॉर कुणाचं घेऊया चार्जेस. आता चार्ज काढायचे असेल तर पहिल्यांदा मला माहित पाहिजे की चार्ज कुठे येतोय. तर आपल्याला माहिती आहे करंट विच इज इक्वल टू काय म्हणतो रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हणतो. म्हणजेच आम्ही काय म्हणणार त्या ठिकाणी चार्ज पर युनिट काय घेणार त्या ठिकाणी टाइम. जे करंट म्हणजे काय आला चार्ज पर युनिट टाइम आहे. आता करंट जो आहे तो आपण मग सांगितला करंट हा मी कशामध्ये एक्सप्रेस करतो त्या ठिकाणी आय ने एक्सप्रेस करत असतो. करंट इंटू टाइम विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी चार्ज. म्हणजे चार्जचे आपल्याला डायमेन्शन काढायचे म्हणून फॉर्म्युला काय आला हा टाइम इकडे डिवाइड होता इकडे आल्यावर मल्टिप्लाय झाला करंट इंटू टाइम विच इज इक्वल टू काय आलं चार्ज. आता करंट जो आहे तो डिनोटेड बाय द लेटर आर. टाइम जो आहे तो आपण रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल टी आणि विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी चार्ज. राईट. आता इथं काय घ्यायचे होते आपल्याला डायमेन्शन्स घ्यायचे. आता डायमेन्शन्स घेत असताना एल एम टी. आता अजून एक कोण नवीन आलं आय therefore here we have taken I and square bracket काय केला कंप्लीट. आता इथं आपण जर बघितलं इथं लेंथ टर्म आल्या का नाही म्हणजे त्याची पॉवर किती आली 0. एलची पॉवर किती घेतली 0. एम कुठे टर्म दिसते का दिसत नाही एलची पॉवर काय आलं 0. आता इथं आय दिसतोय आपल्याला आयची पॉवर किती कोण असते म्हणजे 1 आहे आणि इथं टी आहे त्याची पॉवर किती आली 1. म्हणजे आम्हाला चार्जचे डायमेन्शन्स काय मिळाले L raised to 0, M raised to 0, T raised to 1 and I raised to काय मिळालं त्या ठिकाणी 1. म्हणजे in this way we have to find out the dimension for the physical quantity काय घेतलं त्या ठिकाणी चार्जचे डायमेन्शन्स आपण आपल्याला या ठिकाणी असे मिळालेले आहेत. L0, M0, T raised to 1 and I raised to काय मिळालं त्या ठिकाणी 1. कोणती घेऊया फॉर डेन्सिटी. आता डेन्सिटी घेतला डेन्सिटी म्हणजे आपण कोणता असं म्हणतो डेन्सिटी विच इज इक्वल टू मास अपॉन काय घेतला त्या ठिकाणी व्हॉल्यूम. डेन्सिटी विच इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आता मास जर घेतला तर हा सिम्बॉल आपण काय घेतला त्या ठिकाणी एम घेतला. व्हॉल्यूम घेतला तर व्हॉल्यूम काय म्हणतो लेंथ इंटू ब्रेथ इंटू काय म्हणतो आपण त्या ठिकाणी हाईट असेल विच इज इक्वल टू दिस एम ॲज इट इज गिवन. आता इथं घेतलं हा एल घेतला हा लेंथ आहे ब्रेथ इथे ऑल्सो कोण आहे त्या ठिकाणी लेंथ आहे. जिथं पण आपण हाईट त्याला काय करतो त्या ठिकाणी मेजरमेंट ही लेंथची करतो म्हणून एल इंटू काय आलं त्या ठिकाणी विच इज इक्वल दिस टर्म काय घेतली एम ॲज इट इज आणि एल इंटू एल मीन्स काय मिळालं वी हॅव टू गेट त्या ठिकाणी एल ठेवतो. आता डायमेन्शन्स घ्यायचे. आता परत एल एम अँड काय घेतला त्या ठिकाणी टी घेतला. आता एलचा आपण घेतला हा इथं आपण एम हा न्यूमरेटर आहे म्हणून याची पॉवर किती आली तिथं 1 आहे. टाईम इथं कुठं दिसत नाही म्हणजे याची पॉवर किती आली 0 आहे. आता एल क्यूब आहे हा डिनॉमिनेटर आहे हा न्यूमरेटरला न्यायचा असेल तर त्याची पॉवर काय होते प्लस असेल तर मायनस होते मायनस असेल तर प्लस होते. इथं +3 आहे जिथं काय मिळणार आम्हाला त्या ठिकाणी -3 म्हणजे आम्हाला डायमेन्शन्स काय मिळाले एल रेस टू -3 एम रेस टू 1 आणि टी रेस टू काय मिळालं त्या ठिकाणी 0 आपल्याला
डायमेन्शन्स ऑफ कोणाचे मिळाले त्या ठिकाणी डेन्सिटीची मिळालेले आहे. अशा पद्धतीनं तुमच्या पुस्तकामध्ये टेबल 1.3 मध्ये सम फिजिकल क्वांटिटीज अँड देअर काय सांगितलं SI युनिट अँड काय सांगितलं त्या ठिकाणी डायमेन्शन्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि मग याच्यावरून आपण त्यांचे युनिट्स पण सांगू शकतो. आता इथं डेन्सिटी घेतलं तर डेन्सिटीचं काय मिळालं या ठिकाणी IM म्हणजे मास मिळाला. मास कशात मेजर करतो आपण त्या ठिकाणी मास kg मध्ये करतो. आणि जो आपण घेतो L म्हणजे लेंथ कशात मोजतो मीटर आणि हा काय आला मीटर म्हणजे kg पर मीटर म्हणू शकतो किंवा kg मीटर काय म्हणू शकतो त्या ठिकाणी -g असं आम्हाला युनिट कोणाचं मिळालं त्या ठिकाणी डेन्सिटीचं मिळालेलं आहे. मग तुमच्या पुस्तकामध्ये ॲक्सिलरेशनचं दिले युनिट मीटर पर काय घेतलं त्या ठिकाणी सेकंड स्क्वेअर घेतलेला आहे. मोमेंटम असेल तर kg मीटर पर सेकंद म्हणजे मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलॉसिटी. फोर्स घेतला तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन म्हणून युनिट काय आलं त्या ठिकाणी kg मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे आपण ते डिनोटेड बाय द लेटर न्यूटन करतो. इम्पल्स घेतला तर इम्पल्स म्हणजे फोर्स इंटू टाईम म्हणतो म्हणून तिथे युनिट येते न्यूटन सेकंद येते. वर्क घेतला तर वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट त्याचं युनिट आपण जूल लेतो. एनर्जी जी आहे म्हणजे आपण कायनेटिक एनर्जी घ्या किंवा पोटेन्शियल एनर्जी घ्या. तिथं कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv², पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला mgh आणि त्यांचे युनिटसुद्धा काय येतं त्या ठिकाणी जूलच त्या ठिकाणी येत असतो. आणि प्रेशर घेतला तर प्रेशर विच इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फोर्स आपण न्यूटनमध्ये मोजतो, एरिया आपण मीटर स्क्वेअरमध्ये मोजतो म्हणून युनिट येणार आहे त्या ठिकाणी किलोग्रॅम न्यूटन मीटर न्यूटन पर काय येणार आहे त्या ठिकाणी मीटर स्क्वेअर आणि मग त्याला आपण पास्कल असं त्या ठिकाणी म्हणत असतो. इन दिस वे वी हॅव टू सी डायमेन्शन. इन नेक्स्ट व्हिडिओ वी हॅव टू सी uses of dimensional analysis.